सराफ फाउंडेशन चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं. काय आलेलं आहे, 10वीची परीक्षा आलेली. तर 10वीच्या परीक्षेसाठी मॅथ्सचं आपल्याला ट्रिग्नोमेट्री बघायचं आहे. त्याचे टेबल कसा लक्षात ठेवायचा, त्याची काय ट्रिक आहे का? आहे मित्रांनो. कशी आपण सांगूया. हे एवढं सगळं लक्षात राहणं सोपं आहे का? अवघड आहे. साईन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट हे सगळं दिसलं ह्या व्हॅल्यू. आता ह्याच्यासाठी मी ट्रिक सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. पहिल्यांदा काय करायचं, ही साईनची व्हॅल्यू आहे. आपल्याला हा टेबल बघितला. टेबल कशासाठी? साईन थिटासाठी. 0, 30, 45, 60, 90. 0, 30, 45, 60, 90 हा आहे ॲंगल थिटा म्हणतात त्याला. तर ही पहिली जी आहे ना, ही फक्त पहिली ओळ लक्षात ठेवायची. काय ओळ? 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. ही व्हॅल्यू कशाची आहे? 0, 30, 45, 60, 90. आता ह्याची कॉस करून दाखवतो. कॉस करताना काय करायचं आहे मित्रांनो, बघा जरा जवळ घ्या कॅमेरामन. काय करायचं, हे जे दिलेले आहेत आपल्याला, हे फक्त उलटं लिहायचं आहे. हे होती साईनची. आता आपण सांगतो कॉसची कशी काढायची. कॉससाठी काय करायचं, ही व्हॅल्यू उलटी लिहायची. म्हणजे काय, इकडून सुरुवात करायची. 1 √3/2, 1/√2, 1/2, 0. कॉस आली. इथं नीट चेक करा आता परत एकदा. 1 आहे कॉस, √3/2 आहे, 1/√2 आहे, हाफ आहे आणि 0 आहे. त्यानंतर टॅन काढू आपण. टॅन काढण्यासाठी टॅनचा फॉर्म्युला काय तुम्हाला मित्रांनो माहिती असेल तर टॅनचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. टॅन इज इक्वल टू साईन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा. म्हणजे ही व्हॅल्यू डिवाइड बाय ही व्हॅल्यू. 0/1. 0/1 किती राहील? 0. म्हणून इथं 0 लिहिले. त्यानंतर 1/2 डिवाइड बाय √3/2. आता हे जर केलं असं, हे जर असं केलं तर हे 2 कट होतील. राहील काय? 1/√3. म्हणजे मी इथं खोडून लिहितो 1/√3. असं सेम ह्याचं केलं. ह्याचं हे डिवायडेड बाय साईन अपॉन कॉस. 1/√2, 1/√2 ह्याची व्हॅल्यू येईल 1 येईल. कसं? इथं दाखवून द्या. 1/√2 डिवायडेड बाय 1/√2. आता हे √2 जातील. दिसतंय? हे दोन्ही गेले. राहिली व्हॅल्यू 1. म्हणून आपण इथे ह्याच्या जागी लिहिलं 1. सेम इथं केलं. √3/2 डिवायडेड बाय 1/√2. ह्या केसमध्ये हा 2 जाईल. ह्याची व्हॅल्यू राहील फक्त √3. आता या केसमध्ये आपण करू 1 डिवायडेड बाय 0. 1 डिवायडेड बाय 0 तर असतं इन्फिनिटी. आता इथं सांगितलं आहे नॉट डिफाईंड. इन्फिनिटी म्हणजेच नॉट डिफाईंड. इन्फिनिटीचं चिन्ह असं असतं बघा, किंवा म्हणायचं नॉट डिफाईंड. आता आपण कम्पेअर करून बघू ह्या टॅनची व्हॅल्यू. हे बघा 0, टॅन 0, 1/√3, 1√3 नॉट डिफाईंड. मित्रांनो साईन झालं आहे, कॉस झालं आहे, टॅन झालं आहे. काय आता कोसेक बघायचं. या कोसेकचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. कोसेक इज इक्वल टू 1/sin थिटा. इथं दिसतोय फॉर्म्युला. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. साईन थिटाची व्हॅल्यू तर आपल्याला पहिल्यांदा इथं दिली होती. तर काय करायचं आहे, फक्त 1/0. हे कोसेकचं चाललेलं आहे. कोसेक 1/0. आता हे 1 कुठून आलं मित्रांनो? हा फॉर्म्युला आहे म्हणून लक्षात घ्या. 1/sin थिटा. ठीक आहे. म्हणून आपण असं लिहिलं. 1/0 म्हणजे काय असतं? इन्फिनिटी असतं. म्हणून आपण लिहिलं इन्फिनिटी म्हणजे नॉट डिफाईंड. ठीक आहे. सेम इथं करू आपण. 1 डिवायडेड बाय 1/2 ह्याची व्हॅल्यू येईल. ह्या 2 जो असतो हा वर जाणार आणि खाली जाणार 1 म्हणजे 2. सेम ह्या केसमध्ये 1 डिवायडेड बाय 1/√2. या केसमध्ये काय होणार? √2 हा वर जाणार आणि व्हॅल्यू राहणार फक्त √2. या केसमध्ये काय होणार? 1 डिवायडेड बाय √3/2. म्हणजेच काय, हा 2 वर जाणार, √3 खाली येणार. हा 2 जो आहे ना हा वर जाणार आणि व्हॅल्यू आपण बघू शकता इथं काय राहिलं, 2 डिवायडेड बाय √3. आता ह्या केसमध्ये काय आता 1 डिवायडेड बाय 1 येणार.
कारण 1/sin आहे हा फॉर्म्युला. मग 1/1 म्हणजे 1. आपण कम्पेअर करून बघू एकदा या केसमध्ये. कोसेक बघा नॉट डिफाईन्ड 0 0. दुसरं 2√2 2/√3 आणि 1 आलेलं आहे मित्रांनो. आलेलं आहे. थम्सअप करा ना मित्रांनो, लाईक करा. परीक्षा जवळ आली, कसं पाठ करायचं सगळं ट्रिक लक्षात ठेवा, माइंड गेम आहे हां मित्रांनो. कोसेक झालेलं आहे. आता सेकची बारी. सेक बघायचं आहे तर सेकचा फॉर्म्युला काय जरा झूम करून बघा. इथं सेक म्हणजे काय 1/cos. तर आता कॉसची व्हॅल्यू आपल्याला इतक्या वेळ माहिती होती, कॉसची किती होती, तर त्यामुळे आपण काय डायरेक्ट काढतोय सेक थिटा. 1/cos म्हणजे काय 1/, हा 1 काय येणार व्हॅल्यू 1 येणार इथं. तसंच 1/√3/2 हा 2 वर जाणार, √3 खाली येणार. कळतंय? डाऊट असेल तर विचारा मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये, नक्की विचारा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं 1/√2 आहे, हा √2 वर जाणार, व्हॅल्यू काय राहणार इथं फक्त √2. त्यानंतर 1/1/2 हे कुठून येतात, ह्या व्हॅल्यू कुठून येतात 1/2. हे मी कॉसची करतो आहे. हे 1√2 हे जे ना 1/, त्यामुळे हा 2 जाणार वर, फक्त राहणार 2. शेवटची व्हॅल्यू राहिली, हा 0 आहे. 1/0. 1/0 म्हणजे काय इन्फिनिटी, म्हणजेच नॉट डिफाईन्ड. जसं सांगितलं होतं आपण नॉट डिफाईन्ड. ठीक आहे. आली व्हॅल्यू आली. आपण आलो शेवटच्या टप्प्यामध्ये. सेक काढलेला आहे. साईन झालं, कॉस झालं, टॅन झालं, कोसेक झालं, सेक झालं. राहिला काय कॉट. कॉट काढू आणि सांगू मित्रांनो. आपण एकदा क्रॉस चेक करून बघू सेकचं. बघा एकदा 0ची व्हॅल्यू 1 आलेली आहे. कॉपी केलेलं नाही मित्रांनो, कॉपी केलेलं नाही, आपण काढलेलं आहे. 30चं बघा 2/√3 आलेलं आहे, √2 आलेलं आहे, 2 आलेलं आहे आणि नॉट डिफाईन्ड आलेलं आहे. ठीक आहे. आपण आता शेवटचं बघणार आहोत कॉट. ठीक आहे मित्रांनो. आता शेवटचं राहिलेली व्हॅल्यू आपल्याला ही जी म्हणजे कॉट. कॉटचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे, गोल करून दाखवतो हा वाला. 1/tan θ. कॉट म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला इथं दिसते. आपण फक्त बघणार आणि ती व्हॅल्यू टाकून घेणार याच्यामध्ये. तर आपण काढतोय आता कॉट थिटा. तर टॅन थिटा बघू आपण. 1 ते सांगितलं आहे, त्यामुळे 1/0 काय येणार इन्फिनिटी, म्हणून आपण डायरेक्ट व्हॅल्यू लिहिणार इन्फिनिटी. तसंच 1 काय येणार इथं √3/2. 1/√3 हे कुठून आलं, ही व्हॅल्यू आपण फक्त इथून घेतो आहे, इथून 1/√3. सॉरी एक मिनटं. टॅनची व्हॅल्यू बघायची होती आपल्याला. 1/√3 1/√3 3 आहे हे. ठीक आहे. तर हे √3 वर गेल्यानंतर राहतात फक्त √3. पुढची व्हॅल्यू आली √3. तसं तिसरी व्हॅल्यू घेऊ. हे टॅनचं बघायचं आहे आपल्याला. 1/1 1/1 एकच राहतं, म्हणून इथं आला 1. चौथी घेतली ही 60 वालीची 1/√3. ही तर काय डायरेक्ट येणार, ही आलेली व्हॅल्यू. त्यानंतर आली इन्फिनिटी, डायरेक्ट इन्फिनिटी दिलेली इथं. तर इन्फिनिटी दिलेली आहे, पण ही इन्फिनिटी 1/, येणार. त्याचाच अर्थ म्हणजे काय 0. व्हॅल्यू येणार याची 0. 1/, इन्फिनिटी होतं म्हणून 0. आता आपण क्रॉस चेक करून बघूया. बघा इथं कॉट पहिलं लिहिलं नॉट डिफाईन्ड इन्फिनिटी, दुसरं √3 1/√3 0. तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरायची. परीक्षेमध्ये गेल्या पेपरमध्ये मागच्या बाजूला पेपर लिहिताना मागच्या बाजूला लगेच उतरून काढायची व्हॅल्यू, जेणेकरून तुम्हाला इझी जाईल. असेच मॅथ्सच्या ट्रिक बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.